आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय। एवढी छान मुलाखत घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? बॉस नको ना। नको ना काय? अरे तुम्ही आता नवीन सेन्सेशन आहात, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा असेच इंटरव्ह्यूज घेतले जातील। मला एक गोष्ट सांगा, हा इंटरव्ह्यू घेत असताना तुमच्या मनात काय चालू होतं? काही नाही बॉस, नको मला नको विचारू सर ना। तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींची तयारी करायला पाहिजे। मला सांगा, तुम्ही तुमचं करिअर बदलून पत्रकारिता सुरू करणार का? नाही, नको ना बॉस। तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे हॉट सीटवर बसा। प्लीज प्लीज बी कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल। हा, आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या या यशाच्या मागचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? म्हणजे तुमच्या पाठीशी कोण होतं? नाही, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो। मग तुमच्या आयुष्यातली ती कोण आहे? माझी बायको। माझ्या आयुष्यातलं प्रत्येक यशाचं क्रेडिट मी माझ्या बायकोला देईल, कारण तिने मला मोटिवेट केलं, मला कॉन्फिडन्स दिला, आणि आज मी जे काही आहे हे फक्त तिच्यामुळे। देवी जगत तारिणी जशी उभी असते तशी माझी तारिणी, तारिणी केदार माझ्या पाठीशी कायम उभी असते। वा वा केदार, काय ऍक्टिंग करतोस रे तू, मस्त, खूपच छान। बघ बघ, तुझ्या फेवरेट फॅनचा फोन आलाय। कोणाचा? सुमीचा। हा सुमी, बोल। आज मला तुझ्या बरोबर नाही बोलायचं, माझ्या अनिल कपूर बरोबर बोलायचं आहे। बोला त्याला। अगं थांब, देते। वा रे माझा अनिल कपूर। अरे श्रीवल्ली, मी तर तुझा धनुष ना। अरे तो सुमीचा धनुष झाला, पण आज अख्ख्या महाराष्ट्रासाठी तू नायक मधला अनिल कपूर झालास। मी काही नाही केलं ग, ते असं नकळतपणे होऊन गेलं सगळं। अगं वळवळ करू नको, जरा शांत उभी राहा। अगं मी नाही, त्यानेच पकडलाय फोन। तू नाही रे, ही काव्या। काव्या? नीट उभी राहा आणि फोन नीट धर, मला दिसला पाहिजे व्यवस्थित माझा धनुष। अगं काव्या, थांब थांब। सुमी अगं काय करतेस? टेक्नॉलॉजिया, डिजिटल भारतातली डिजिटल दृष्ट। दृष्ट अशी? आता ज्याची कुणाची दृष्ट लागली असेल ना, ती जुन्या फोनच्या बॅटरी सारखी लगेच उतरून जाईल। अरे वा, माझी टेक्नो सॅव्ही आजी, किती कूल आहेस तू। नाही, मी कूल नाही, कूल तू आहेस। आज काय छान कामगिरी केलीस रे। अरे किती छान बोललास, शेवटी रक्तातच पत्रकारिता आहे ना तुझ्या। आज दयानंदरावांना खूप अभिमान वाटत असेल ना तुझा? हो हो, वाटतोय ना, आम्हाला सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटतोय। हो मग, वाटायलाच हवा। अशीच प्रगती करत राहा, खूप मोठा हो। तारिणी, अगदी योग्य मुलगा निवडलास बरं का तू। आता मी काय म्हणते, जरा वेळ काढून इकडे या ना, म्हणजे तिकडच्यांबरोबर इकडच्यांची पण लागलेली दृष्ट काढता येईल मला। हो हो, येतो, लवकरच येतो। चल सुमी, ठेवू का आता? आणि हो, दयानंदरावांना अभिनंदन सांग। कसं आहे ना, मुलाच्या यशाचं कौतुक त्याच्यापेक्षा त्याच्या बापाला असतं। हो, ठेवते। बाबा नाही येते माझे। तू असं म्हणून सत्य बदलणार नाहीये ना? आणि तू सत्यापासून पळून काहीही उपयोग होणार नाहीयेत, ते तुझ्या अस्तित्वाचा भाग आहेत केदार। तुझी ओळख दयानंद खांडेकर, तुझे बाप। या ना, या। प्रत्येक वेळी हेच होतं, मी काही केलं तरी जिंकतो तो केदार। काही संबंध नसताना, कशात काही नसताना त्याला तो इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली, आणि काय केलं, काय घाणेरडा इंटरव्ह्यू घेतला त्याने। पण शेवटी काय झालं, त्याचं कौतुक। तेच तर ना, काना मागून आला आणि तिखट झालाय तो मुलगा। एवढं एक तुक्का लागला, त्याचा एक तुक्का, तर सगळे देव समजतात त्याला। तीच तर भीती वाटते मला। म्हणजे मम्मा, एक्झॅक्टली कसली भीती वाटते तुम्हाला? त्याचा उदो उदो बघून
कौशिकीने चॅनलमध्ये त्याला एखादी पोस्ट नको द्यायला, नाहीतर त्याचा या घरात येण्याचा हेतू साध्य होईल आणि आपण काही करू शकणार नाही. नाही नाही, मला नाही जमणार. MNN चॅनल जॉईन करणं माझ्याकडनं नाही होणार. मी बहीण म्हणून बोलत नाहीये केदार, मी MNNची CEO म्हणून हे बोलतेय. आणि मुळात मुळात तू टॅलेंटेड आहेस, तुझ्यात ते टॅलेंट आहे आणि आज ते सगळ्यांना दिसलंय. अरे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केदार, MNNला तुझी गरज आहे, कळतंय का? मला गरज होती म्हणून मी तुमची मदत केली, पण खांडेकरांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होण्याची माझी इच्छा नाहीये. मी आश्रमात काम करतो आणि त्यातच मी खुश आहे. अरे बाळा, तू ते करू नकोस आणि हे कर असं आमचं म्हणणं नाहीच आहे. अरे तुला कर ना, तुला हवं ते कर तू, पण तू चॅनलमध्ये थोडंसं लक्ष घातलंस तर तेवढीच कौशिकीला थोडी मदत होईल रे बाळा. हे बघ, आता लगेच निर्णय द्यायची गरज नाहीये. शांतपणे विचार कर, अजिबात प्रेशर घेऊ नकोस. आणि मुळात जेव्हा दया काकांनी मला हे सांगितलं तेव्हा मीच एक्साइट झाले आणि मी तुझ्याशी बोलायला आले. अरे अच्छा, म्हणजे हे सगळं प्लॅनिंग यांचं आहे. नाही नाही, मी तुम्हाला बाबा म्हणून एक्सेप्ट करत नाहीये, तर तुम्ही मला कंपनीचं आमिष दाखवणार आहात. अरे असं काही नाहीये नाही, नाही, केदार. अरे असा विचारही मनात नाही आला माझ्या. विश्वास ठेव माझ्यावर तू. माझा नाहीये तुमच्यावर विश्वास. केदार, का उगाच विषयाला वेगळं वळण देतोयस? अरे तू इंटरव्ह्यू चांगला घेतलास म्हणून ते तुला हे विचारतायत ना. तुला जर त्यांचीच बाजू घ्यायची असेल तर आपण या विषयावर नकोच बोलूया प्लीज. केदार, तिच्यावरती का चिडतोयस तू? अरे खरं तू चांगलं काम केलंस म्हणून आमच्या डोक्यात हा विचार. मग ना हा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका. कौशिकी मॅडमला माझी गरज होती म्हणून मी त्यांना मदत केली, आणि खांडेकरांच्या अजून कोणत्याही गोष्टीत मला पडायची इच्छा नाहीये. हे बघ, घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, विचार करून. माझा विचार झालाय मॅडम, मला हे जमणार नाहीये. केदार, आधी शांत हो प्लीज. दया काकांचा मुलगा म्हणून आम्ही हा प्रस्ताव तुझ्यासमोर मांडत नाही आहोत. खांडेकरांचा वारस म्हणून आम्ही हा प्रस्ताव मांडत नाही आहोत. हा अत्यंत प्रॅक्टिकल डिसिजन आहे आणि या डिसिजनमध्ये कंपनीचा फायदा आहे केदार. आणि रागात घेतलेले डिसिजन्स चुकतात, म्हणून शांत डोक्याने ठरव. आणि जर तुला कंपनी जॉईन करायची नसेल तर काही हरकत नाही, आम्ही तुला फोर्स करणार नाही. चला दया काका. नाही, असं काही होणार नाहीये, असं काही मी होऊ देणार नाहीये. अरे युवराज, हळू हळू. हे बघ, मम्मा बरोबर बोलतायत. कौशिकीताईंना केदारचा आणि दया पप्पांना त्या दोघांचाही खूप पुळका येतो, आणि त्या दोघांनाही हेच हवंय ना, आपल्या हक्काचं काढून घ्यायचंय त्यांना. नाही, नाही.